अध्यक्ष महोदय, गेल्या वेळेस थंडीच्या काळामध्ये थंडी ताप नाहीतर खोकल्याची औषधं सुद्धा दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये सरकारकडनं पुरवली गेली नव्हती, कारण का हाफकिन नावाचा हा जो व्यक्ती त्याचा शोध हा अपुरा राहिला. अध्यक्ष महोदय, याच्यामुळे सामान्य लोकांना अडचणी येतात. त्यामुळे सगळ्याच गोष्टी सेंट्रलाइज करण्यापेक्षा हे जे स्टँडर्ड औषध आहेत ते डिसेंट्रलाइज आपण करणार आहात का? तुम्ही ऑडिट करण्याचा अधिकार ठेवा, पण वेळ जाऊ नये, गरिबांना अडचण होऊ नये याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. खरं तर हा आउट ऑफ स्कोपचाच प्रश्न आहे. प्राधिकरण याच्यात प्रॉक्युरमेंट जे आहे त्याच्यामध्ये घुसवलं तरीसुद्धा ह्याच्यामध्ये पार्टली जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत ते आपण आउटसोर्स करतो, म्हणजे 100% आउटसोर्स कॉन्ट्रॅक्च्युअल घेत नाही. याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर केलेलं आहे प्राधिकरणाचं त्याच्यामध्ये FD आहे, आरोग्य विभाग आहे आणि मेडिकल शिक्षण ते आहेत आणि त्याचे अध्यक्ष सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं हे काम आता स्ट्रीमलाईन करतोय. तामिळनाडूमध्ये हे प्राधिकरण 1992 पासून अस्तित्वात आलेलं आहे.